नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 72 बातम्यांमधून. अहमदनगरच्या पाथर्डी शेवगाव मतदारसंघामध्ये भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असताना गोंधळ. भाजपच्या 2 गटांमध्ये अंतर्गत कलह बाहेर. मोनिका राजळे पक्षपाती करत असल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप. कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये लागलेल्या बॅनर्सची चर्चा. हम साथ साथ है, हम 5-5 है अशा आशयाचा बॅनरवर कमळ, धनुष्यबाण, मशाल, घड्याळ यासह तुतारी हे चिन्ह. आमदार बबनराव शिंदेंना पक्षामध्ये घेण्यास शरद पवार गटाच्या संजय कोकाटे यांचा विरोध. उमेदवारी मिळाली नाही तरी चालेल, मात्र बबनराव शिंदेंचा पराभव महत्त्वाचा, कोकाटेंचा इशारा. हिंगोलीमध्ये महायुतीमध्ये विधानसभेच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये चढाओढ. विद्यमान आमदार तानाजी मुळकुटे विरोधात भाजपचे इच्छुक उमेदवार बंडखोरीच्या तयारी. तिकीट जाहीर होण्याआधीच विठ्ठल रोडगे यांच्याकडून प्रचाराला सुरुवात. आंबेगाव विधानसभेसाठी इच्छुक देवदत्त निकम यांनी मोदी बागेमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. 2 दिवसांपूर्वीच विधानसभेसाठी दिलीप वळसे पाटलांच्या पत्नी आणि मुलीनं शरद पवार यांची भेट घेतली होती. काँग्रेस नव्हे, आमदार आव्हाडे हेच खरे लाचार. 5 वर्षामध्ये भाजपमध्ये प्रवेश मिळावा म्हणून भाजप नेत्यांची दारं पुजून कोण लाचारी केली हे सर्व जनतेला माहिती. शशांक बावचकर यांची टीका. चंद्रपूर विधानसभेची जागा कुणाकडे जाणार हे जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षामध्ये प्रवेश घेणार नाही. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची स्पष्टोक्ती. बीडच्या माजलगावमध्ये अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचा कार्यक्रम संपन्न. प्रकाश सोळंके यांच्या मतदारसंघामध्ये अजित पवार यांचं जंगी स्वागत. माजलगावमध्ये धनंजय मुंडे यांच्या समोर भाषणादरम्यान जयसिंग सोळंकेंच्या समर्थनात घोषणा. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे धनंजय मुंडेंनी भाषण थांबवलं. जयसिंग सोळंके, प्रकाश सोळंके यांचे पुतणे. संभाजीनगरमधील कन्नड विधानसभेवर खुद्द अजित पवार यांनीच दावा सांगितला. कन्नड विधानसभेवर दावा सांगतानाचा अजित पवारांचा व्हिडिओ व्हायरल. संतोष कोल्हेंना कन्नड विधानसभा लढवण्याच्या सूचना. परभणीच्या पाथरीमध्ये काँग्रेसच्या जागेवर शरद पवार गटाचा दावा. माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांचा पाथरीमध्ये दावा. पाथरी विधानसभा पवार गटाचीच असल्याचा दुर्राणी यांचा दावा. पुरंदरच्या जागेवर दावा करणं काही गैर नाही. माझं काम गनिमी काव्यानं चालू आहे. मी काही शांत नाही. पुरंदरच्या दाव्यावरील चाकणकरांच्या वक्तव्यानंतर विजय शिवतारे यांची प्रतिक्रिया. गडचिरोलीमधील अमरोरी विधानसभेच्या इच्छुक उमेदवार शिलू चिमुरकर यांच्याकडून महिला मेळावा आयोजित. काँग्रेसकडून इच्छुक चिमुरकरांची विधानसभेच्या दृष्टीनं जोरदार तयारी. जळगावातील 3 जागांवर ठाकरे आणि पवार गटाचा दावा. चाळीसगाव, जळगाव ग्रामीण, एरंडोल, पारोळा या 3 जागांवरून महाविकास आघाडीमध्ये वादाची शक्यता. भारत राष्ट्र समिती पक्षाचे राज्यातील प्रमुख पदाधिकारी पवार गटामध्ये प्रवेश करणार. पदाधिकाऱ्यांच्या 6 ऑक्टोबरला शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होणार. परिवर्तन महाशक्ती राज्यामध्ये 200 जागा लढवणार. माजी आमदार शंकर धोंडगे यांचं वक्तव्य. नांदेडमध्ये परिवर्तन महाशक्तीच्या प्रचाराला देखील सुरुवात. रत्नागिरी मतदारसंघातून ठाकरे गटाच्या प्रदीप साळवी यांची निवडणुकीतून माघार. उदय सामंत यांच्या विरोधामध्ये लढण्यासाठी इच्छुक होते. 2 वरिष्ठ इच्छुक असल्यानं माघार घेतली. पुढे संधी मिळेल, प्रदीप साळवी यांची प्रतिक्रिया. आमदार देवेंद्र भोयार यांच्या शहापूर इथल्या कार्यक्रमामध्ये बाचाबाची. समस्या घेऊन आलेली लोक आणि आमदार भोयार यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची. व्हिडिओ व्हायरल. मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करून अटक केली. ठाकरे गटाचे राज्य संघटक राहुल चव्हाण यांचा आरोप. जामनेरच्या उपजिल्हा रुग्णालयातील समस्या तसंच MIDC उद्योगासंदर्भात केलं होतं आंदोलन. शिवसेना शिंदे गटाच्या राहुल कनाल यांच्याकडून मनोज जरांगे यांची भेट. छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयामध्ये जात जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस. लातूरमधील जळकोट इथं शासकीय विश्रामगृह इमारतीचं अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन. इमारत बांधकामाचं निरीक्षण करताना अजित पवार यांच्याकडून अधिकाऱ्यांना विविध सूचना. छत्रपती संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीसांचे देवाभाऊ म्हणून बॅनर. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील मुख्यमंत्री शब्द वगळला. अमरावतीमध्ये शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल अरबट यांच्या गाडीवर गोळीबार. गोपाल अरबट यांच्या तक्रारीनंतर अज्ञाताविरोधात वलगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. अमरावतीमध्ये गोळीबार झालेल्या वाहनाची फॉरेन्सिक पथकाकडून तपासणी. वाहनावर 3 गोळ्या लागल्याच्या खुणा. प्राथमिक माहिती समोर.
वर्ध्याच्या सेलूमध्ये महाविकास आघाडीचं जनआक्रोश आंदोलन. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव आणि शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी. गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयावर झंझवार समाजाचा धडक मोर्चा. बिंजवार आणि झंझवार दोन्ही एकच जात असून झंझवार समाजाला देखील आदिवासींचे लाभ देण्याची मागणी. सोलापूरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीचा मोर्चा. महाविकास आघाडीकडून संग्राम मोर्चाचं आयोजन. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडीचा मोर्चा. अहमदनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या विरोधामध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. जलील यांच्या मुंबई रॅली दरम्यान छत्रपती संभाजीनगर नावाच्या फलकाला काळं फासल्याचा आरोप. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यावर हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन. मंत्रालयाबाहेर शरद पवार गटाचं आंदोलन. सोयाबीनला चांगला दर मिळत नसल्यानं मंत्रालयाबाहेर सोयाबीन ओतून आंदोलन करण्यात आलं. अमरावती जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खासदार बळवंत वानखेडे यांचं नामफलक. जनसंपर्क कार्यालयामध्ये बळवंत वानखेडे यांचं नामफलक लागलं. काही दिवसांपूर्वीच खासदार कार्यालयाच्या मागणीसाठी काँग्रेसनं आंदोलन केलं होतं. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये सुळकूड योजनेच्या अंमलबजावणीसाठी मूकमोर्चा. मूकमोर्चा काढत प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन. कल्याण डोंबिवली पालिकेवर पाणी टंचाई प्रश्नासाठी महिलांचा मडकं मोर्चा. संतप्त महिलांनी केडीएमसी प्रवेशद्वारासमोर मडकं फोडत निषेध नोंदवला. धाराशिवच्या उमरगा शहरामध्ये लापता लेडीजचे बॅनर. ठाकरे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांनी हे बॅनर लावले. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका. सिंधुदुर्गमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीनं आत्मक्लेश आंदोलन. समाज कल्याण विभागाच्या वतीनं वाटप केलेल्या लोखंडी डेस्क बेंच निधीमध्ये 1.5 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप. अमरावती महानगरपालिकेच्या सफाई कंत्राटदारांचं आजपासून काम बंद आंदोलन. 7 महिन्यांची तब्बल 11 कोटी रुपयांची थकबाकी असल्यानं सफाई कंत्राटदारांचं काम बंद आंदोलन. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वरमध्ये स्वस्त धान्य दुकानामध्ये निकृष्ट दर्जाच्या ज्वारीचं वाटप. शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून पुरवठा अधिकाऱ्याच्या दालनामध्ये आंदोलन. कार्यकर्त्यांनी ज्वारी आणि भाकरी अधिकाऱ्यांच्या टेबलावर ठेवली. कोल्हापूरमध्ये प्रांत कार्यालयावर महिलांचा मोर्चा. बेकायदेशीर मायक्रो फायनान्सवर कारवाई करण्याची मागणी. सांगलीमधील जतच्या गुड्डापूर इथं कर्नाटक राज्याचं दर्शन घडवणारी सांस्कृतिक रॅली. कर्नाटक राज्याच्या नावाला 50 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विकास प्राधिकरण विभागाकडून रौप्य महोत्सवी वर्ष साजरे. वाराणसीमधील घटनेमुळे साई भक्तांमध्ये नाराजी. वाराणसीमधील गणेश मंदिरातून साई मूर्ती हटवल्याचा शिर्डीमध्ये साई भक्तांकडून निषेध. कापड पुरवठ्याअभावी मराठवाड्यामध्ये 3.25 लाख विद्यार्थी शालेय गणवेशापासून वंचित. ऑक्टोबर महिना उलटून देखील विद्यार्थ्यांना अद्यापही गणवेशाची प्रतीक्षा. मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडून नागपुरातील सिरोंचा इथल्या आदिवासी वसतिगृहाला अचानक भेट. वसतिगृहातील अस्वच्छतेबाबत आत्राम यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं. आत्राम यांनी स्वतः वसतिगृहाची स्वच्छता केली. लाडकी बहीण योजनेमध्ये फसवणूक करणाऱ्या सीएमसीएससी केंद्र चालकाविरोधात गुन्हा दाखल. 16 नागरिकांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यामध्ये एकत्रित गुन्हा दाखल. आरोपी केंद्र चालक सचिन थोरात अद्यापही फरार. रत्नागिरी जिल्ह्यातील 177 माही सेवा केंद्र बंद केली जाणार. चिपळूण तालुक्यातील सर्वाधिक 36 सेवा केंद्रांचा समावेश. 3 महिन्यामध्ये एकही व्यवहार न केल्यानं जिल्हाधिकारी कार्यालयाची नोटीस. साताऱ्याच्या कराड नगरपालिकेमध्ये 78 पालिका कर्मचाऱ्यांच्या वारसांकडून आमरण उपोषण. अनुकंपा नोकरी नेमणूक मिळावी वारसांची मागणी. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 343 गावांमधल्या 64,688 घरांमध्ये नळ जोडणी. दापोली तालुक्यातील 60 गावांना योजनेचा फायदा. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये कडुनिंबाची झाडं तोडण्यास वृक्षप्रेमींचा विरोध. आमदार प्रकाश भारसाकडे आणि वृक्षप्रेमी आमने सामने. शाब्दिक चकमक झाल्यानंतर झाडं तोडणी थांबवली. परभणी जिल्ह्यातील येलदरी जलाशयामध्ये 94% पाणीसाठा. परभणी हिंगोली पाठोपाठ आता नांदेड जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याच्या त्याचबरोबर सिंचनाचा प्रश्न देखील मार्गी लागला. राज्य सरकारच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये जळगाव जिल्हा परिषदेला 4 बक्षिसं. अभियानामध्ये सलग 4थ्या वर्षी चिनावल आणि केराळे ग्रामपंचायतींना राज्यस्तरीय बक्षीस. हिंगोली जिल्ह्यातील 3 लाखांहून अधिक शेतकरी पीक विमा मिळण्याच्या प्रतीक्षेत. अतिवृष्टीच्या नुकसानीपोटी 25% अग्रिम रक्कम देण्याचे आदेश दिल्यानंतर सरकारकडून विमा कंपनीकडे निधी वर्ग झाला नाही.
नांदेड जिल्ह्यामध्ये बदलत्या वातावरणामुळे फळबागांचं मोठं नुकसान, मोसंबीची मोठ्या प्रमाणात गळ, शेतकरी अडचणीत. धाराशिव जिल्ह्यामध्ये 2,84,956 शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे नुकसानीच्या तक्रारी केल्या. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. जुन्नर बाजार समितीच्या नारायणगाव उपबाजारामध्ये टोमॅटोच्या बाजारभावात वाढ, चांगल्या प्रतीच्या टोमॅटोला 1100 रुपये प्रति कॅरेटचा बाजारभाव. रत्नागिरीच्या देवगड गव्हाणे गावामध्ये गव्यांचा धुमाकूळ, पिकांची मोठ्या प्रमाणामध्ये नासाडी, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. भंडाऱ्याच्या नागपूर नागभेड महामार्गावर मजुरांच्या गाडीला टिप्परची धडक, अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू तर 24 मजूर जखमी. रायगडमध्ये समाज मंदिराची भिंत कोसळल्याची घटना, महाडच्या MIDC परिसरातील खैराट गावातील प्रकार, 3 आदिवासी महिलांसह चिमुकली जखमी, महाडमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. पुण्याच्या मावळमध्ये रात्रीच्या वेळी ड्रोनच्या घिरट्या, अनेक गावांमध्ये ड्रोन कॅमेऱ्यांनी नजर ठेवली जात असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, पोलिसांकडून ड्रोन उडवणाऱ्याचा शोध सुरू. नागपूरच्या मानकापूरमध्ये कारागृह पोलीस शिपाई लेखी चाचणी परीक्षेमध्ये हायटेक कॉपीचा प्रकार, लेखी परीक्षेमध्ये स्पाय माईकचा वापर, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पातून दिवसाढवळ्या अवैध रेतीचा उपसा सुरू, अवघ्या 60 सेकंदामध्ये टिप्परची 9 वाहनं रेती वाहतूक करताना CCTV कॅमेऱ्यात कैद, प्रशासनाकडून मात्र झोपेचं सोंग घेतला जात असल्याचा प्रकार. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील ढोरकीन शिवारामध्ये 3 लाखाचा गांजा जप्त, MIDC पैठण पोलिसांची कारवाई.